टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड पूर्णा सिंगणापूर पाथरी माजलगाव मढी फाटा ते नगर या महत्त्वाच्या राज्य महामार्ग क्रमांक 61 वरील अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने अखेर धडक कारवाई केली आहे। अतिक्रमणधारकांना यापूर्वी प्रशासनाच्या वतीने नोटीस देऊन अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र निर्धारित प्रक्रियेनंतर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रशासनाने मोठा फौज फाटा तयार करून तब्बल 48 अतिक्रमणे निष्कासित केली आहेत। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। महामार्गाची हद्द मोकळी करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला आता वेग आलाय। राज्य महामार्ग क्रमांक 61 हा नांदेड पूर्णा सिंगणापूर पाथरी माजलगाव मढी फाटा मार्गे नगरकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे। या महामार्गालगत विविध ठिकाणी रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमणे करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची बाब समोर आली होती। महामार्गाची हद्द अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना आणि नोटिसा बजावून अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याची संधी दिली आहे। मात्र नोटीस देऊनही अतिक्रमणे कायम राहिल्याने अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा निर्णय घेतला। न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कारवाई सुरळीतपणे पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी तहसीलदार प्रशांत ठारकर, उपविभागीय अभियंता संजय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, पालिका प्रशासनाचे मुमताजिब खान, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी टेकाळे, तलाठी मार्डे, फौजदार अजय किरकिरण, श्रीनिवास पटलवार, अमीर चौस यांच्यासह महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका तसंच पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेकडो अधिकारी कर्मचारी, पोलीस आणि होमगार्ड यांचा ताफा अतिक्रमण हटवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रशासनाच्या पथकानं नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत महामार्गाच्या हद्दीतील 48 अतिक्रमणे निष्कासित केली। या कारवाईमुळे महामार्गालगतचा परिसर मोठ्या प्रमाणात मोकळा झाला असून वाहतुकीस होणारा अडथळा कमी होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना आधीच नोटिसा दिल्या होत्या, त्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया अचानक करण्यात आलेली नसून नोटीस, प्रशासकीय प्रक्रिया आणि न्यायालयाच्या आदेशानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे महामार्गाच्या हद्दीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन आता पुढील काळात कोणती भूमिका घेतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। माननीय जिल्हाधिकारी यांना जे सूचना गेल्या होत्या त्या सूचनेच्या आधारे दिनांक 11/8/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व राज्यमार्ग आणि महामार्गावरची जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेची बैठक घेऊन माननीय SP साहेब आणि पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या समेत एक बैठक घेऊन राज्यमार्ग आणि महामार्गावरचे अतिक्रमण जे आहेत ते अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या सूचनेच्या अनुषंगाने मागे आम्ही दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सर्व अतिक्रमणधारकांना पूर्णा नांदेड या रस्त्यावर अतिक्रमणधारकांना पूर्ण पोलीस स्टेशनच्या जे अधिकारात येतात त्या भागामध्ये नोटीस देऊन आज काल 25 रोजी त्यांना 7 दिवसाची मुदत पूर्ण झाली होती। त्याच्यामुळं आज काल 26चा दिवस सुट्टीचा असल्यामुळं ईद ए मिलादचा, त्याच्यामुळं काल आम्ही काही अतिक्रमणाची ही मोहीम राबवली। पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी काय आपल्या प्रशासनाकडून उपाययोजना करणार? पुन्हा अतिक्रमण होणार नाही आता ह्यासाठी पूर्ण बाजूचे जे साईडपट्ट्या आहेत त्या साईडपट्ट्या पूर्ण करून आम्ही त्याच्यावर झाडं लावणार आहेत आता, आणि बॉर्डर करून आम्ही जागोजागी बोर्ड लावणार आहे तिथं की इथं पुन्हा अतिक्रमण झाल्यास दंडाचा प्रस्ताव देण्यात येईल। आजच्या मोहिमेमध्ये किती कर्मचारी, कोणत्या डिपार्टमेंटचे कर्मचारी? सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका तसेच महसूल विभाग या सर्व यंत्रणेचे सहभागी आहेत कर्मचारी, अधिकारी सर। आज पोलीस प्रशासनाकडून बेंद्रे साहेब आहेत, त्यांचे जे पूर्ण स्टाफ आहे। किती अतिक्रमण आपण आज हटवलं? आज 48 लोकांना आपण या रस्त्यावर सध्या 48 लोकांना नोटीस दिली आहे। त्या नोटीस दिलेल्या लोकांना आपण 7 दिवसाची मुदत दिली होती। त्या मुदतीमध्ये त्यांनी ज्या लोकांनी काढून घेतले त्यांचं आम्ही कौतुक करतो, आणि जे आता राहिलेले लोक आहेत ज्यांना मुदत देऊनही काढलेले नाहीत त्यांचं अतिक्रमण काढणं चालू आहे। आता ज्या लोकांनी काढले त्याच्यावर काय करायचं? ज्या लोकांनी काढलेले त्यांचं आम्ही आता अतिक्रमण निष्कासित करणार आहे। त्यांच्या आदेशान्वये आता जे देशपांडे साहेबांनी माहिती दिली ती अतिशय योग्य आहे, आणि आज 27 ऑगस्टला संयुक्त मोहिमेअंतर्गत अतिक्रमण
अतिक्रमण जे 7 दिवस पूर्ण होऊन नोटीस देऊन त्यांना जे काढले नाहीत त्यांच्या निष्कासनाची कार्यवाही आज प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये महसूल विभाग, PWD, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण हे अतिक्रमण काढत आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.